नमस्कार. आज आपण एका जबरदस्त आयडियाबद्दल बोलणार आहोत. एक अशी संकल्पना जी सत्ता थेट लोकांच्या हातात देते. ही संकल्पना आहे ग्राम स्वराज्याची, जिथे प्रत्येक गाव स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार असतो. आता या सगळ्याचा पाया काय आहे तर एक शब्द, विकेंद्रीकरण. याचा अगदी सोपा अर्थ आहे पॉवर किंवा सत्ता एकाच ठिकाणी न ठेवता ती थेट लोकांपर्यंत म्हणजे गावातील समुदायाकडे पोहोचवणे. प्रशासनापासून विकासापर्यंतचे सगळे निर्णय गाव पातळीवर घेतले जातात, ज्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचते. आणि ह्याच विचाराला महात्मा गांधीजींनी एक खूप सुंदर आणि शक्तिशाली नाव दिलं, ग्राम स्वराज्य. त्यांचं स्वप्न होतं की प्रत्येक गाव फक्त स्वावलंबी नसावं, तर ते एक परिपूर्ण प्रजासत्ताक असावं. ही फक्त एक प्रशासकीय सिस्टीम नाहीये, तर ही एक जगण्याची पद्धत आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण ग्राम स्वराज्याचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे हे स्वप्न काय आहे, ते प्रत्यक्षात कसे येतं, त्याचे गावावर काय परिणाम होतात आणि भविष्यात हे आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला टप्पा आहे ग्राम स्वराज्याचं स्वप्न. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ही फक्त एक व्यवस्था नाहीये, तर एका आत्मनिर्भर आणि समृद्ध गावासाठीचं हे एक तत्वज्ञान आहे, एक भक्कम पाया आहे. ग्रामस्वराज्याचं ध्येय किती मोठं आहे हे बघा. याचा उद्देश फक्त गावाचा भौतिक विकास करणं नाही, तर एक असा समाज घडवणं आहे जिथे कुणाचं शोषण होणार नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि सन्मान मिळेल आणि करुणा व सहकार्याची भावना वाढेल. हे खऱ्या अर्थाने समाजाच्या मुळांना मजबूत करण्यासारखं आहे. पण इतकं मोठं स्वप्न सत्यात कसं उतरवायचं? बरोबर, त्यासाठी एक प्रॅक्टिकल आणि मजबूत यंत्रणा हवी होती. आणि ती यंत्रणा म्हणजे पंचायत राज प्रणाली, जी ग्रामस्वराज्याच्या स्वप्नाला जमिनीवर आणण्याचं काम करते. 1993 हे वर्ष या प्रवासातलं एक ऐतिहासिक वळण ठरलं. 73व्या घटनादुरुस्तीमुळे देशभरातल्या पंचायत राज संस्थांना एक घटनात्मक दर्जा मिळाला. या एका बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना खरी ताकद मिळाली आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली. ही प्रणाली 3 स्तरांवर काम करते. सगळ्यात खाली प्रत्येक गावासाठी ग्रामपंचायत, त्यानंतर काही गावांना एकत्र करून तालुका पंचायत आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी जिल्हा पंचायत. हे तिन्ही स्तर एकमेकांशी जुळवून घेऊन स्थानिक कारभार सांभाळतात, ज्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक लोकाभिमुख होते. चला आता हे बघूया की या संस्था लोकांच्या रोजच्या आयुष्यात नेमका काय बदल घडवून आणतात. कारण कोणत्याही योजनेचं खरं यश कागदावर नाही, तर जमिनीवर दिसतं. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधा. कोणत्याही गावाच्या विकासाचा कणा म्हणजे तिथल्या मूलभूत सोयी. चांगले रस्ते, पिण्याचं पाणी, वीज यासारख्या गोष्टी बनवणं आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी या स्थानिक संस्था घेतात, ज्यामुळे लोकांचं आयुष्य सोपं होतं. पण विकास म्हणजे फक्त रस्ते आणि बिल्डिंगा नाही का? खरा विकास तेव्हा होतो जेव्हा तिथल्या लोकांचा विकास होतो. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवून माणसांची क्षमता वाढवण्यासाठी पंचायत संस्था काम करतात. कारण एक शिकलेला आणि निरोगी समाजच प्रगती करू शकतो. आणि यातूनच आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग तयार होतो. शेतीला मदत करणं, सिंचनाच्या सोयी वाढवणं आणि मनरेगासारख्या योजनांमधून रोजगार निर्माण करून गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे लोकांना कामासाठी शहरांकडे जाण्याची गरज कमी भासते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सामाजिक कल्याण. समाजातील कोणताही घटक, मग ते वृद्ध असोत, महिला असोत किंवा दिव्यांग, कुणीही मागे राहता कामा नये याची खात्री पंचायत करते. घरकुल योजनांपासून ते महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यापर्यंत एक मजबूत आणि सर्वसमावेशक समाज घडवणं हेच याचं अंतिम ध्येय आहे. ठीक आहे, गावांचा पाया आता मजबूत झालाय, पण आता पुढे काय? यावर आधारित एक भविष्याचा वेध घेणारी संकल्पना आहे, जी गावांना फक्त स्वावलंबी नाही, तर आधुनिक जगाशी जोडते. ही संकल्पना आहे पुराची, म्हणजे ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवणे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ही दूरदृष्टी असलेली योजना मांडली होती. पुरा मॉडेल 4 महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटीवर किंवा जोडण्यांवर उभा आहे. भौतिक, ज्ञान, इलेक्ट्रॉनिक आणि आर्थिक. जेव्हा रस्त्यांपासून इंटरनेटपर्यंत आणि शाळांपासून बाजारापर्यंत या 4ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा गावांचे समूह स्वयंपूर्ण आणि आधुनिक केंद्रांमध्ये बदलू शकतात. हे विकासाचं एक कंप्लीट मॉडेल आहे. म्हणजे बघा, गांधीजींच्या ग्रामस्वराज्यापासून ते कलामांच्या पुराच्या आधुनिक योजनेपर्यंत मार्ग कदाचित वेगळे असतील, पण ध्येय एकच आहे. एक असा भारत घडवणे जिथे प्रत्येक गाव स्वतंत्र, समृद्ध आणि सक्षम असेल. हा भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणारा एक सुंदर दुवा आहे.
आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो की खरंच प्रत्येक गावाला सक्षम करणं हीच आपल्या देशाची संपूर्ण क्षमता वापरण्याची आणि खऱ्या अर्थाने विकसित होण्याची गुरुकिल्ली आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.